घेऊया आणि पंचांचा निर्णय अंतिम शांततेत घ्या. आयोजकांनी कुठेही क्लॅश होईल नाही असं पाहायचा. आपली टीम पक्की खेळू नका माझा म्हणणं, कारण आपण असलो की लोकांना पार्शलिटी करतो. तर आपली टीम याच्यात नसली तर आपल्याला बक्षीस बिलकुल नको. एक्स्ट्रा लागलं तर आपण तुम्हाला बक्षीस काहीतरी वेगळं देईन मी, परंतु तुम्ही पारदर्शक राहून या स्पर्धा पार पाडा एवढंच सांगतो आणि थांबतो. मनासारखा राजा आणि राजासारखं मन. एकदा जोरदार टाळ्या उद्या सन्मान्य श्री महेंद्र शेठ गरत. थँक्यू सो मच फॉर युअर व्हॅल्युएबल टाइम. थँक्यू. हॅलो. चला, थँक्यू सो मच महेंद्र शेठ गरज साहेब यांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि एम जी ट्रॉफीला मात्र खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. महेश स्पोर्ट्स शेलघरचं हे भव्य क्रीडांगण आणि या क्रीडांगणावर मात्र सुरू असणारा हा सामना. एका बाजूला सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा स्वर्गीय भाऊशेठ पाटील आणि त्यांच्या विरोधामध्ये TMCC बोरकार. चिंचपाडा संघ ची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 2 धावा. ओमकार केणी शून्यावर बाद झालाय. संकेत पाटील तोही शून्यावर बाद झालाय आणि इकडे दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. वेदांत डाके, शुभम डाकीनं अगदी नावाप्रमाणेच नावाला साजेसं असं षटक सुरुवात केली त्यानं 2 धावा देताना. तर 7 धावा झाल्यात 2 षटकांच्या समाप्तीनंतर. प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू असेल.
आणि जो कोणत्याही कारणासाठी वापरला जाईल. चला जाऊया तिसऱ्या षटकाकडे. शुभम टाकीनं सुरुवात केली. पहिल्या 2 बॉलमध्ये 2 धावा आल्यात. टीमची टोटल आहे ती 9 या आकड्यावर. चिंचपाडा संघ. शुभमचा बॉल समोर ड्राईव्ह केलाय स्ट्रेट टू द लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून रोशन पाटीलच्या बॅट मधून आलाय हा पहिला षटकार. 6 धावेनं टीमची टोटल मध्ये वाढ होताना दिसेल. स्कोर मूव्स टू 15 नाव. 15 धावा धावफलकावर. सुरुवातीला ओमकार केणी, संकेत पाटील शून्यावर बाद झाले होते. खातही उघडू दिलं नव्हतं, परंतु आता मात्र डाव सावरावा लागेल आणि रोशन पाटीलकडे ते सामर्थ्य आहे. आजपर्यंत अनेक वेळेला अनेक स्पर्धांमध्ये मात्र अर्धशतकी कामगिरी करत अनेक वेळेला मात्र आपल्या टीमला जिंकून दिलं या खेळाडूनं. चांगला बॉल होता. फुल लेंथ तेवढ्याच पद्धतीनं मात्र डिफेन्सिव्ह बोर्डमध्ये थोडंसं की आता ड्राईव्ह केला होता. मिडॉनला थोडंसं मिसफील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट होत असताना रनची गरज आहे आता मात्र, कारण पॉवर प्ले खास गेलेला नाहीये. पहिला पॉवर प्ले जर आपण बघितले तर पहिल्या 2 ओव्हर्समध्ये फक्त 7 धावा आल्या आणि 2 विकेट सुद्धा गमावल्या होत्या. आणि त्याचमुळे जे काही भरपाई करायची आहे ते या 3 ओव्हर्समध्ये आता मात्र करावी लागेल आणि ती बाळाला करावी लागेल. शॉर्ट बॉल होता. कटकण्याचा प्रयत्न. इकडे मात्र भरधाव वेगाना चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर निघत आणि नॅचरल लेग ब्रेक. शुभम टाकी म्हटला तर सध्याच्या घडीला ॲज अ आयकॉन खेळत असताना बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मग तालुकास्तरीय स्पर्धा असू द्या, उरणचा संघ जेव्हा जेव्हा खेळतो तेव्हा सुद्धा प्लेइंग 11 मध्ये ज्या खेळाडूला मात्र स्थान दिलं जातं असा खेळाडू शुभम टाकी. मोठं नाव केलंय आपल्या गोलंदाजीच्या जोरावर. हलक्या हातानं यावेळेस मात्र समोर अगदीच लिमिट ऑफच्या दिशेमध्ये चेंडू खेळून काढलाय आणि अगोदरच मनामध्ये होतं इकडे मात्र सिंगल घ्यायची आणि ती सिंगल मात्र कंप्लीट केली गेली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघ 2 गडी बाद 18 धावा. महेंद्र शेडगरज साहेबांची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. MG ट्रॉफी यांच्या नावानं मात्र या स्पर्धेचं देखणं रूप बघायला मिळालंय. उल्वेन नोडमध्ये पहिल्यांदाच 21 बाईकसह कोणतीही स्पर्धा, या अगोदर कोणत्याही स्पर्धेमध्ये उल्वेन नोडमधील एवढ्या बाईक्स मात्र दिल्या गेल्या नसतील तेवढ्या बाईक्स मात्र तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. आणि म्हणूनच बाईकची स्पर्धा म्हणून शेलगरच्या या MG ट्रॉफीकडे नक्कीच पाहिलं जाईल असं देखणं आयोजन आमची बाई मंदार शेठ भगत यांच्या वतीनं डाऊन दी ग्राउंड हा स्ट्रोक लॉफ केलाय. वाईड लॉंगर बॉडी लाईनच्या बाहेर भिरकावून दिलाय. बाळाच्या बॅट मधून येतोय हा उत्तुंग असा षटकार. चला, कोणत्याही गाड्या आता मात्र मैदानामध्ये आणायच्या नाहीयेत. नक्कीच
यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था शेलघर आयोजित MG ट्रॉफी आणि मी मगाशी म्हटलं मनासारखा राजा आणि राजासारखं मन आणि हे मन खरंच खूप मोठं आहे कारण सन्माननीय श्री महेंद्र शेठ घरत अध्यक्ष रायगड जिल्हा काँग्रेस यांनी या स्पर्धेसाठी 5 लाख रुपयाची मदत केलेली आहे. बघा ही खूप मोठी मदत आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे यासाठी. 5 लाख रुपयाची मदत या MG ट्रॉफीसाठी. सन्माननीय ललित शेठ कुंभार यांनीही 2 लाख रुपयाची मदत MG ट्रॉफीसाठी केलेली आहे. सन्माननीय मनोजी फडकर यांनी सुद्धा 1 लाख रुपयाची मदत या MG ट्रॉफीसाठी केलेली आहे. आणि बघा मनासारखा राजा आहे तर राजाचे जी सगळे लोक आहेत ते मनासारखेच असतील. सन्माननीय कुणाल शेठ घरत महेंद्र शेठ घरत यांचे सुपुत्र यांनी सुद्धा 1 लाख रुपयाची मदत इथे केलेली आहे. जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे या संपूर्ण जितकीही आपल्याला स्पॉन्सरशिप भेटलेली आहे सगळ्यांसाठी. विके ग्रुप यांच्याकडून 21,000 विके सिंग यांच्याकडून 21,000 रुपीजची ही स्पॉन्सरशिप इथे आलेली आहे. अक्षय भगतजी आणि कुंदन भगतजी म्हणजेच काय तर एके ग्रुप यांच्याकडून 51,000 रुपयाची स्पॉन्सरशिप इथे आलेली आहे. आणि सन्माननीय सुभाष शेठ पाटील यांच्याकडून सुद्धा एक बाईक आजा मेरी गाडी में बैठ जा. तर वामचे ग्रामपंचायतीचे सरपंच साहेब आदरणीय DB मात्रे साहेबांचे या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम 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 आदरणीय DB मात्रे साहेबांचं या मंचावर MG ट्रॉफी मध्ये हार्दिक 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 असं स्वागत. MG ट्रॉफी मध्ये नक्कीच पाहुण्यांची उपस्थिती स्पर्धेच्या पहिल्याच रात्री खरं तर या स्पर्धेवर असणारं प्रेम व्यक्त करण्यासाठी सगळ्याच क्षेत्रामधील सगळेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत. मग राजकीय क्षेत्र असू द्या, सामाजिक क्षेत्र असू द्या, कला क्रीडा क्षेत्र असू द्या आणि सगळ्याच स्तरामधून खरं तर MG ट्रॉफी या ट्रॉफीची मात्र चर्चा आता मात्र रायगडमध्ये रंगू लागले आणि मोठ्या संख्येने मात्र संपूर्ण मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत असताना सर्वांचं सहर्ष स्वागत. नुकतंच भाऊंजे ग्रामपंचायतीचे सरपंच साहेब आदरणीय DB मात्रे यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांच्या समवेत आलेल्या सगळ्याच मान्यवरांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. अवीर ठाकूरचं हे षटक सुरू आहे. धावसंख्या झाली ती आतापर्यंत चिंचपडा संघाची 28 धावा, 28 रन्स ऑन बोर्ड. रोशन पाटील जोपर्यंत मैदानामध्ये उभा आहे तोपर्यंत नक्कीच चांगलं लक्ष गाठू शकेल. ओ इकडे मात्र थोडासा फ्लाईट देण्याचा प्रयत्न. लोवा फुल टॉस बॉल समोर ड्राईव्ह केलाय. बॉल वेगानं एक टप्पा का सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता चौकार.
कामगार नेते म्हणून ज्यांची ओळख आहे आणि या शलगर गावचे सुपुत्र सन्माननीय महेंद्र शेटगर साहेबांचं प्रस्थान या मंचावरून होतंय. त्यांचा आम्ही पुनश्च एकदा मनापासून हार्दिक हार्दिक असं आभार व्यक्त करतोय. कॉर्नर बाउंड्री लाईनच्या दिशेनं 4 धावांकरता रोशन पाटीलच्या बॅट मधून आलाय चौकार आणि चौकाराच्या मदतीनं टीमची टोटल मात्र पुढे जाईल ती 36 या आकड्यावर. 36 रन्स ऑन बोर्ड आणि रोशन पाटीलला मात्र संपूर्णपणे डाव सांभाळलाय. सुरुवातीला 2 ओव्हर्स संपूर्णपणे चिंचपाडा संघाच्या विरोधामध्ये गेल्या होत्या, परंतु तदनंतर आता मात्र धावा येत असताना जोपर्यंत रोशन मैदानामध्ये आहे तोपर्यंत धावा येत राहतील. चांगला ड्राईव्ह पुन्हा एकदा त्याच दिशेनं लॉंग ऑनला फिल्डर आहेत, पाठीमागे सिंगल मिळेल, 1 रन. चांगल्या पद्धतीनं आता मात्र डाव पुढे नेलाय. स्ट्राईक रोटेशन झाल्यात, मोठे स्ट्रोक्स आलेत आणि पुन्हा एकदा सुरळीत मी तर म्हणेन धावांचा ओघ आता मात्र चिंचपाडा संघाच्या साठी मात्र चालू ठेवलाय. स्कोर झालाय 37 धावा. आणखीन एक डॉट बॉल खेळून काढलाय. प्रणय केणी आपल्या इनिंग मधला हा 5वा डॉट बॉल खेळतोय आणि त्याचमुळे थोडासा बॅकफुटवर थोड्याफार कमी ज्या धाबा पाहायला मिळाल्यात ना, आणि त्याच्यामध्ये नक्कीच 5 डॉट बॉल्स तुम्ही नाही खेळू शकत. 5 ओव्हरच्या मॅचमध्ये नक्कीच संघ संकटामध्ये जाऊ शकेल, परंतु प्रणयनं मात्र ते केले. अन्यथा प्रणय सुद्धा चांगल्या फॉर्ममध्ये आहे, अनेक मैदानात गाजवताना दिसलाय, परंतु आतापर्यंत सूर गबसलेला नाहीये आणि एक खराब परफॉर्मन्स मात्र नक्कीच संघाला थोडंसं बॅकफुटवर नेऊ शकेल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर चिंचपाडा संघाची धावसंख्या झाले ती 37 धावा, 37 रन्स ऑन बोर्ड आणि 37 मधून जर धावा बघितल्या तर 34 धावा रोशन पाटीलच्या बॅटमधून. नेक्स्ट मॅच फाशिवली आणि टाकीगाव दोन्ही टीमचे कॅप्टन आपण बरोबर हे षटक संपण्यापूर्वी टॉस बॉक्स मध्ये पोहोचा प्लीज. आणि नक्कीच गोरगरिबांसाठी नेहमीच सदैव मदत करणारं नेतृत्व, एक सच्चे समाजसेवक म्हणून ज्यांची ओळख आहे म्हणजे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक भरघोस अशी कामे ज्यांनी केले ते अर्थातच DB म्हात्रे साहेब या स्पर्धेचा आनंद घेत असताना. तर ऐवा कॅचसाठी प्रेक्षक कमाल कॅच विहान कुंदन भगत यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. आमचे छोटा करण आमचे बाळकृष्ण मामा भगत यांना सन्मानित केलं जातं या मंचावर. यम भाई स्पर्धेचे दमदार आयोजक, त्यांच्या वतीनं मात्र हा सन्मान केला जातोय. विघ्नेश डाकी आलाय, 5 मणे अंतिम षटक करेल.
ओ इकडे मात्र टॉपेज लागले, फटका फसलाय बाळाचा, विकेट किपरनं घेतला झेल आणि इकडे मात्र सगळ्यात मोठी विकेट या मॅचची. त्यामुळे शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र फार मोठा स्कोर होणार नाहीये याची काळजी मात्र विघ्नेश टाकीनं घेतलंय आणि रोशनला मात्र दाखवलाय तंबूचा रस्ता. संतोषजी भगत यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. या मुख्य व्यासपीठावर त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. क्रॉस पॅटेन अडवा पॅटनं यावेळेस मात्र खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, रेफर करण्यात आले. तर बार DRS ची मागणी मात्र करण्यात आले. DRS तुम्हाला प्रत्येकी संघाला एक एक उपलब्ध असेल जो तुम्ही वापरू शकता. पंचांना जेव्हा वाटेल तेव्हा पंच घेऊ शकतात, परंतु टीम मेंबर्सना फक्त एकच रिव्ह्यू वापरता येईल याची नोंद घ्या. जो व्हाईट बॉल साठी सुद्धा तुम्ही वापरू शकता, फक्त लेग बिफोर द विकेट अथवा कॉट बिहाइंड साठी मात्र वापरू नका. सो इट्स अ फेअर डिलिव्हरी, त्यामुळे हा डॉट बॉल असेल. फुल लेन रसमध्ये थोडासा ओव्हरथ्रो झालाय, परंतु जास्त पुढे आले होते तरी सुद्धा चान्स मिळाले आणि इकडे मात्र 3 धाबा पूर्ण होत असताना चौथ्या धाबेसाठी सुरुवात केली, परंतु एक्झॅक्टली काय सुरू होतं तिकडे ते कळलंच नाहीये. रनआउटच्या स्वरूपामध्ये मागे फिरावं लागेल. फलंदाज होतील बाद. 3 धाब्यानं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 41 या आकड्यावर. 41 रन्स ऑन बोर्ड. निदान इथून अजूनही जर विचार केला तर काही चेंडू शिल्लक आहेत. 50च्या आसपास जर पोहोचता आलं ना त्या मैदानावर धावा डिफेंड होतात. या मैदानावर धावा बऱ्याच वेळेला डिफेंड होतात आणि त्याचमुळे एक ॲडव्हान्टेज राहू शकेल चिंचपाडा टीमच्या दृष्टिकोनातून. परंतु इथून मात्र ही धावसंख्या निदान 48, 47, 50च्या आसपास, 49 याच्या आसपास पोहोचावी लागेल. लढता येईल या धावसंख्येमध्ये. विघ्नेश टाकीचं हे शेवटचं षटक आहे. सुरुवातच दमदार झाली होती. पॉवर प्ले जड गेला होता चिंचपाडा टीमसाठी. फक्त 7 धावा पॉवर प्ले मध्ये काढू शकला आणि त्याचमुळे थोडाफार कमी धावा पाहायला मिळतात. परंतु शेलगरचं मैदान आहे. या मैदानावर लोवेस्ट धावसंख्या सुद्धा डिफेंड होताना आपण बऱ्याच वेळेला पाहिलं आणि त्याचमुळे जरी ही धावसंख्या कमी वाटत असली तरी सुद्धा सहजतेनं चेस होईल, पाठलाग होईल अशाही भ्रमात राहू नका, कारण मैदानच वेगळं आहे. चांगलं खेळ त्याला मात्र नेहमीच मैदान हे सहकार्य करत आलंय. शॉर्ट बॉल आहे. इकडे मात्र स्लॅश केलाय. कव्हर्सला क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. सिंगल घेतली जाईल. 1 रन न होईल. धावसंख्येमध्ये बदलाव. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचेल ती 42 या आकड्यावर. 42 रन्स ऑन बोर्ड. शेवटचे 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या 2 बॉल मध्ये एखादी बाउंड्री तर मॅनेज करावीच लागेल. चौथं षटक जे 19 धावांचं आलं होतं त्याच्यापूर्वी 11 धावांचं षटक आलं होतं. शॉर्ट बॉल आहे. इकडे मात्र टॉप एज लागली होती, परंतु फाईन लेगला क्षेत्ररक्षण झालंय. प्रॉपर कनेक्ट झालाच नव्हता. थोडासा मिसक्यूट होता. प्रॉपर कनेक्ट झाला असता तर नक्की जावा मिळाल्या असता. सिंगलच आली. 43 रन्स ऑन बोर्ड. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. यानंतर टॉस केला जाईल. टाकीगाव आणि वाशिवली दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये या. चांगला बॉल होता यावेळेस. मात्र विघ्नेश टाकीचा हा चेंडू मात्र निर्धाव निघून गेलाय. पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त होईल आणि पहिल्या सत्रामध्ये स्वर्गीय भाऊशेठ पाटील सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघानं बॅटिंग करत असताना धावा जमा केल्या त्या 43 आणि 44 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय ते TMCC बोरखार या संघासमोर. तर जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स कडे, ज्या ठिकाणी नक्कीच सुप्रसिद्ध अँकर्स रेश्मा मयेकर मॅडम जोडल्या जातील. धन्यवाद. इथे काही सन्मान आपण करणार आहोत. सर्वात आधी
आर आर ट्रॉफीचे सहआयोजक आणि ज्यांनी या एम जी ट्रॉफीसाठी खूप मदत केली, खूप सहकार्य केलं, असे सन्माननीय अमर पाटील यांचा इथे सन्मान आपण करणार आहोत. मी विनंती करते मंदार भगत यांना की त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचा आहोत. अमरदादा या. आर आर ट्रॉफी आपण खूप वर्ष ही टुर्नामेंट पाहत आहोत आणि त्याचे हे सहआयोजक सुद्धा आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते मंदारजी भगत यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करत आहोत. मी विनंती करते डी बी भाई यांना की त्यांनी आपल्या शुभ हस्ते टॉस आम्ही करणार आहोत इथे. अमर पाटील यांचा सन्मान आपण इथे पाहिला. थँक्यू सो मच फॉर युअर कॉन्ट्रीब्युशन. आणि आर आर ट्रॉफी नक्कीच पुढच्या वर्षी आपण पाहू. सोबत आहेत सन्माननीय डी बी बाई, माजी सरपंच आणि समाजसेवक, कुस्तीमध्ये ज्यांना खूप जास्त प्रेम आहे, क्रिकेटमध्ये सुद्धा ज्यांना खूप प्रेम आहे, असे डी बी बाई. हेड इज अ कॉल आणि त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस. सर काय सांगाल, कुस्तीमध्ये सुद्धा प्रेम आहे आणि क्रिकेटमध्ये सुद्धा, आणि आज शेलगरच्या या मैदानात आपण ही टुर्नामेंट पाहत आहोत. 21 बाईक्स आहे तिकडे, काय सांगायचंय, कसं वाटतंय? कुस्तीबद्दल प्रेम आहेच खरोखर, पण खऱ्या अर्थाने क्रिकेटवरही माझं प्रेम आहे. क्रिकेटचे जे ग्रामीण भागातले जे सामने होतात ते छोट्या प्रमाणात होतात, पण आज जे आपण पाहतो जे ते शेलगरच्या मैदानामध्ये जे सामने जे आहेत, खरोखर खूप सुंदर असं मैदान आहे. आणि ज्यांच्या माध्यमातून हे सामने भरवले आहेत त्याचे जे आयोजक आहेत त्या आयोजकांना मी धन्यवाद देईन की ज्यांनी मला इथे येण्याचं आमंत्रण दिलं. खऱ्या अर्थानं क्रिकेटबद्दल माझं प्रेम खूप आहे. पण तुम्हाला एक सांगू इच्छिन की मागच्या आठवड्यात आपले प्रिन्स तुम्हाला सांगायची गरज नाही, ते तिकडे गेले होते. मला कालोखात मला उजेड दिसला आणि मी त्या मैदानाकडे गेलो आणि त्या मैदानामध्ये मी जाऊन तिथे क्रिकेटचे सामने पाहिले. खऱ्या अर्थानं मी प्रिन्सला सांगेन की तुम्हाला आम्ही आमंत्रण देऊनसुद्धा आमच्याकडे आले नाही कधी, आणि तुम्ही कालोखात तुम्ही जे उजेड बघितला आणि तिकडे गेले, त्या ज्या तुम्ही बोलता ना त्याच्यामध्ये कुठंतरी आम्हाला वाईट वाटतं की तुम्ही कुठल्याही पक्षाचे असाल, पण तुम्हाला आमंत्रण देऊनसुद्धा आमच्याकडे कधीच आले नाही आणि तुम्ही सांगता का आम्ही मैदान बघितलं आणि आम्ही गेलो तिकडं आणि ज्या सामन्यांची मजा घेतली. म्हणजे अशी पण काही लोक आहेत. खऱ्या अर्थाने आज मला इथं या क्रिकेटच्या मैदानावर आल्यानंतर खूप असा या सामना बघण्याचा उत्साह होता आणि खरोखर याचा जो आनंद मला झाला आहे. आणि तुम्ही जे आमंत्रण दिलं, खरोखर तुम्हाला सर्वांना धन्यवाद देईन आणि मी या सामन्यातून रजा घेईन. धन्यवाद. थँक्यू सो मच सर. थँक्यू. आणि नक्कीच यांच्या मार्फत आपल्याला 10,000 रुपयाचं स्पॉन्सरशिप लाभली आहे. टॉस जिंकून काय डिसिजन असेल? टीम कॅप्टन टाकीगाव. All right, the decision is toss जिंकून. Now back to cricket, over to you, Combox. चला बॅटर पाठवा प्लीज. भरपूर उशीर झालाय आज खरं तर. थँक्यू सो मच डी बी बाई म्हात्रे आज या ठिकाणी उपस्थित राहिलेत. आणि फार मोठी स्पर्धा त्यांची सुद्धा पाहायला मिळते आपल्याला. बावनजा डी बी ट्रॉफी, त्याचप्रमाणे बावनजे प्रीमियर लीग, भव्य दिव्य अशी स्पर्धा सातत्यानं पाहायला मिळते. सन्माननीय डी बी म्हात्रे साहेब आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय.
चला 44 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं TMCC बोरकार, परंतु शेलघरच्या मैदानावर नक्कीच फाईट पाहायला मिळेल याही टार्गेटमध्ये. सहजासहजी सुद्धा इकडे धावा काढू दिल्या जाणार नाहीत. सुनील स्पोर्ट चिंचपडा संघ आहे आणि त्याचमुळे जरी फलंदाजीमध्ये कमी पडला असला तरी सुद्धा इकडे मात्र गोलंदाजीमधून नक्कीच चांगलं करण्याचा प्रयत्न करेल. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. बोरकार संघ उरण पूर्व विभागामधील हा संघ आपल्याला पाहायला मिळत आहे. संकेत पाटील पहिलं षटक करेल. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले टीम बोरकार कडून. विघ्नेश टाकी, सोमनाथ ठाकूर आणि विघ्नेश टाकी अशी सलामीची जोडी. MG ट्रॉफी 2026 आजच्या स्पर्धेला सुरुवात झाली. सन्माननीय महेंद्र शेटघर साहेबांची स्पर्धा आणि दमदार आयोजन मात्र करण्यात आले. उल्वे नोडमध्ये पहिल्यांदाच 21 बाईक्स ही स्पर्धा संपन्न होत असताना प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ABC पोलसाठी एक बाईक आहे. DEF याही पोलसाठी एक बाईक आहे. चव्वेचाळीस धावांचं लक्ष आहे. 44 रन्स टू विन. पंचांच्या भूमिकेमध्ये दीपक बोराडे सर आहेत आणि स्वतः बॉस नीरज राणा सर. त्यांचं पॅनल सध्याच्या घडीला भरपूर चर्चा असते या पॅनलची. NR पॅनल, NRचा लोगो सुद्धा तुम्ही पाहू शकता त्यांच्या पाठीमागे, पुढे, वर, सगळीकडे, चोहीकडे. तर संकेत पाटील पहिलं षटक घेऊन सज्ज होत आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज विघ्नेश टाकी. पहिला बॉल, पहिलाच बॉल यावेळेस मात्र घेऊन काढलाय तो समोर कव्हर पॉइंट रिजन कडे. सिंगल त्या ठिकाणी घेतली जाईल. 1 रन खातं उघडेल विघ्नेश सिंगल रन. सरासरी रिक्वायर्ड रन रेट आपण बघितलं या मॅच मध्ये तर 9च्या आसपास सरासरी आहे प्रत्येक षटकामध्ये. त्यामुळे फार मोठं रिस्क घ्यायची गरज नाहीये. पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये जर चांगल्या धावा काढू शकला तर नक्कीच तो ऍडव्हान्टेज ठरेल. हा खेळाडू कक्ष तर प्रल्हाद शेठ भगत साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. शेलगर गावचे गोल्डन मॅन अबू शेठ यांचा सन्मान केला जातोय. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. टाकी गावचे आमचे रोहिदासजी जोशी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे MG ट्रॉफी मध्ये. डॉट बॉल केलाय संकेत पाटील कडून. 2 धावा झाल्यात. ऑन स्ट्राइक सोमनाथ ठाकूर. शॉर्ट बॉल आहे, पूल केलाय ऑन साइडला. पाठीमागे कुणीही नाहीये. बॉल चाललाय तो स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धावांकरता पहिला चौकार TMCC बोरकार साठी सोमनाथ ठाकूरच्या बॅटमधून. पुन्हा एकदा ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न. टायमिंग इतकं प्रॉपर नव्हतं. शॉट मिड विकेट पर्यंत क्षेत्ररक्षक धावत जाऊन बॉल स्टॉप करेल तोपर्यंत मात्र 1 रन सिंगल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. प्रत्येक ओव्हर्समध्ये मोठे फटक्यांपासून वंचित ठेवावं लागेल कारण धावसंख्या फार मोठी नाहीये आणि त्याचमुळे रेग्युलर इंटरव्हल्सला तुम्हाला विकेट्स घ्याव्या लागतील. थोडासा दबाव मात्र बनवावा लागेल मॅचवर. आणि दबाव केव्हा बनेल? जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त निर्धाव चेंडू टाकाल. संकेतचा बॉल इकडे मात्र स्लाइस एज घेऊन बॉल सरळ पाठीमागे निघून गेला. विकेट किपरच्या हातामध्ये रोशन आहे तिकडे. डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडूची सांगता. स्कोर कार्डवर सध्याच्या घडीला 7 धावा. 7 रन्स ऑन बोर्ड. सोमनाथ ठाकूर विघ्नेश टाकी सलामीची जोडी. संकेत पाटील आपल्या षटकामधील शेवटचा चेंडू करेल.
शॉर्ट बॉल होता, बॅकफुटला जाऊन पूल केलाय, ऑन साईड मिड विकेटला डी मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, पुढे येऊन बॉल थांबवतोय, तोपर्यंत मात्र 1 रन पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धाव फलकावर बिनबाद 8 धावा. चांगलं षटक म्हणता येईल पॉवर प्लेचं षटक, कारण सरासरी आपण बघितली तर 9च्या आसपास जरूर आहे आणि पॉवर प्ले मध्ये जर सिंगल डिजिट मध्ये हा स्कोर दिला तर नक्कीच या मॅच मध्ये मात्र घुसण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल सुनील स्पोर्ट चिंचपाडा टीम कडून. हे करावं लागेल. पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या सत्रामध्ये काय झालंय हे विसरून आता मात्र रोशन पाटीलला रणनीती आखावी लागेल, कारण कोणतंही टार्गेट इतकंही सेफ नसतं, सुरक्षित नसतं. कोणतंच टार्गेट विजयाची सुद्धा गॅरंटी देऊ शकत नाहीयेत आणि त्याचमुळे लो स्कोरिंग मॅचेस जेव्हा होतात तेव्हा हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळत असतो आणि तसाच पहिला सामनात सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. एमजी ट्रॉफी इतकंही सोपे नाहीये. जरी धाबा कमी असल्या तरी सुद्धा इकडे टक्कर दिली जाईल, कारण स्पर्धा बाईकची आहे. तब्बल 21 बाईक्स उल्वे नोडमध्ये पहिल्यांदाच खरं तर दमदार आयोजन करण्यात आलं. बाय मंदार शेठ भगत यांच्या संकल्पनेमधून साकार झालेली स्पर्धा आणि सगळे त्यांचे सहकारी सज्ज झालेत ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. दुसरं षटक मिसाळ येतोय. मिसाळचा बॉल ही गोलंदाजी खेळणं सोपं नसेल. दोनही बाजूला चेंडू वळवण्याची कला अवगत आहे गोलंदाजाला आणि त्याचमुळे थोडंसं चॅलेंजिंग ठरू शकेल ही षटक खेळणं. सतीश मिसाळचा पहिला बॉल डॉट येत असताना निर्धाव चेंडूची सांगता. हा थोडासा फुल लेंथ होता, ड्रायव्हिंग मोडवर सुंदर ड्राईव्ह आहे. बॉल जाईल काऊ कॉर्नर बॉर्डरच्या दिशेनं. 4 धाबां करता चौकार. धाव संख्या 12 चौकाराच्या सहाय्यानं 12 रन्स ऑन बोर्ड. थोडस उशिरानं खरं तर आज या स्पर्धेला सुरुवात झाली, कारण सन्माननीय महेंद्र शेठ गरज साहेब आणखीन एका स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आटोपून खरं तर या स्पर्धेकडे येणार होते आणि आमची सर्वांचीच इच्छा होती की या स्पर्धेचं उद्घाटन मात्र सन्माननीय महेंद्र शेठ गरज साहेब यांच्याच शुभास्ते झालं पाहिजे आणि त्याचमुळे शेलगरमध्ये पहिल्यांदा थोडा उशीर आपल्याला पाहायला मिळाला. लॉफ केलाय, भैरकावून दिलाय, डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. उत्तुंग फटका विघ्नेश डाकीच्या बॅटमधून षटकार. सहा धाबांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल ती 18 या आकड्यावर. आमच्या समवेत साथी गुणसंख्या लेखक प्रणयजी मात्रे मोराबे. शेलगरची स्पर्धा म्हटली की प्रणय मात्रे मोराबे नक्कीच प्रत्येक स्पर्धा कव्हर करताना दिसतात आणि त्यांचा स्पर्धांबद्दलचा अंदाज मात्र तंतोतंत असतो. स्पर्धा कितीला सुरू होणार हे त्यांना अगोदर बरोबर माहीत होतं आणि आजही बरोबर त्यांच्या अंदाजाप्रमाणेच ही स्पर्धा बरोबर माहिती झाली आणि त्याची जाणीव त्यांना अगोदरच होती. जवळजवळ 4 तास अगोदर त्यांनी हे बाकी सुद्धा केलं होतं. आज बरोबर या वेळेला मात्र पहिला बॉल पडेल एवढं तंतोतंत खरं तर त्यांना शेलघरचा अभ्यास आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सतीचा बॉल समोर कव्हर्सला खेचण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे परंतु वॅकंट एरिया नो मॅच लँड. क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरचा धावत येऊन बॉल फेकेल तोपर्यंत मात्र सुंदर रनिंग विकेट म्हणावी लागेल दोन्ही फलंदाजांमध्ये आणि या 2 धाबांच्या बरोबरीनं धाव संख्या जाऊन पोहोचेल ती 20 या आकड्यावर. 20 रन्स ऑन अ बोर्ड. 44 धावांचं टार्गेट आहे या ओव्हरमध्ये. आता मात्र धावा येताना दिसल्या संकेतनं 8 दिल्या होत्या. सतीश मिसाळनं आतापर्यंत 12 दिल्यात. रोखावं लागेल सामना सोडू नका, शेवटपर्यंत मात्र लढायचं. ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट बॉल चाललाय. अक्षरशः पाहायला गेलं तर काही सेंटीमीटर फरक. बॉल एक टप्पा काच सीमारेषेच्या पलीकडे. विघ्नेशच्या बॅटमधून येतोय चौकार. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहिला तर पॉवर प्ले मध्ये फसले होते चिंचपाडाकर. इकडे पॉवर प्लेचा मात्र योग्य वापर करत असताना बोरखारकर. शॉर्ट बॉल आहे, पॉइंटच्या डोक्यावरून यावेळेस मात्र काढलाय. नो चान्स फॉर एनी फिल्डर. बॉल जाईल सर डीप पॉइंट बॉन्डलाईनच्या दिशेनं. विघ्नेश डाकी ऑन फायर नाव. आणखीन एक चौकार.
जय मल्हार वाशिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये आराध्या 11 टाकीगाव. दोन्ही संघ सज्ज राहा. शॉर्ट बॉल पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, फाइंडिंगला बीट करत बॉल चाललाय. डीप फाइंडिंग बाउंड्रीच्या दिशेने चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल. 4 धावां करता आणखी एक चौकार. संकेत पाटीलचं सुद्धा स्वागत झाले चौकारानं. आता मात्र पाहायला गेलं तर थोडीशी बॉडी लँग्वेज सुद्धा संपूर्णपणे ढेपाळले ती चिंचपडाकरांची. शॉर्ट बॉल आहे, चांगला स्क्वार कट त्या ठिकाणी पाहायला मिळतं. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक डीप मध्ये डीप पॉइंटला थोडंसं फंबलिंग पाहायला मिळतंय. तोपर्यंत मात्र 2 धाबा कंप्लीट होतील. 2 धाबा. आणि त्याचमुळे आता मात्र पहिल्या विकेटसाठी दमदार भागीदारी हेच सांगते. टीएमसीसी बोरकार संघानं पहिलं पाऊल टाकलंय विजयाच्या दिशेनं. 34 धाबा झाल्यात. जिंकण्यासाठी 10 धाबांची गरज आहे. आणि त्याचमुळे लवकर कदाचित या धावसंख्येचा पाठलाग केला जाईल की काय अशी चिन्ह. शॉर्ट बॉल आहे, बॅकफुटला गेला, जागा बनवली, सुंदर स्क्वार कट पाहायला मिळतोय. बॉल जाईल डीप बॅकफुट पॉइंट बॉलच्या दिशेनं. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक सोमनाथच्या बॅटमधून. चौकार. सुंदर सुंदर बॅटिंग सुरू आहे. सलामी वीरांकडूनच कदाचित हा सामना जिंकवला जातोय की काय. दरम्यान आमचे आयुषजी मडवी यांचे या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम. आमचे यम भाईचे भाचे आहेत. त्यांचा नेहमीच मोठा रोल असतो प्रत्येक स्पर्धेमध्ये. शॉर्ट बॉल आहे, पुन्हा कट केलाय. शॉर्ट टर्नमॅनला बीट करत बॉल चाललाय. डीप टर्नमॅन बॉलच्या दिशेनं चेंडू सीमा पार. 4 धाबां करता आणि आता मात्र जिंकण्यासाठी फक्त 2 धाबांची गरज आहे. वाशिवली टाकीगाव लवकरात लवकर तयारी करा आपण, कारण सामना लवकर संपू शकतो अशी चिन्ह आता मात्र निर्माण झालेत. आणि जशी मॅच संपेल क्षणाचाही विलंब न करता लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. चला टाकीगाव, निर्णय काय तुमचा? लगेच मैदानाचा ताबा घ्या. ओ यावेळेस मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत आणि तोही झेल सुटलाय. कुठेतरी एखादी विकेट मिळाली असती, परंतु ती सुद्धा मात्र कॅच सोडण्यात आले. सिंगल मिळाली, फक्त सिंगल रनची आवश्यकता आहे. इन ऍक्शन चैतन्य पाटील तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्याचप्रमाणे ISPL स्टार आमे. ओ यावेळेस मात्र कट केल्या बॉल स्वीपर कव्हरला फील्डर डीप मध्ये आहेत. आणि इकडे मात्र बॉल निघालाय सीमारेषेच्या दिशेनं. आणि या स्पर्धेमधला पहिला विजय नोंदवत असताना TMCC बोरकारनं पहिला इकडे मात्र विजय प्रस्थापित केला. अभिनंदन टीम TMCC बोरकार. हाडलक स्वर्गीय भाऊशेठ पाटील, सुनील स्पोर्ट चिंचपडा आज मात्र बॅटिंग झालेली नाहीये आणि त्याचमुळे मात्र पराभवाचा धक्का सहन करावा लागलाय मोठ्या संघाला. चला नेक्स्ट मॅच. दरम्यान आमचे मान्यवर सन्माननीय रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष, उरण तालुका काँग्रेस उपाध्यक्ष सन्माननीय समाधान शेठ माळी साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. आपलं हार्दिक असं स्वागत आहे. चला टॉस जिंकलाय तो आराध्या स्पोर्ट्स टाकीगाव टीमनं आणि पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेत आहे चैतन्य पाटील. आणि त्याचप्रमाणे पाहायला मिळेल. परंतु जाणार होतो आपण प्रेझेंटेशन बॉक्स कडे, ज्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच सामनावीर पुरस्कार मात्र दिला जाईल, ज्यानं 10 मध्ये 26 धावांची इनिंग साकारली आणि 1 षटक टाकताना 6 धावा देताना 1 विकेट सुद्धा घेतली. तो विघ्नेश टाकी ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स कडे, ज्या ठिकाणी जोडल्या जातील खरं तर एक सुप्रसिद्ध अँकर आणि ज्यांच्या येण्यानं नक्कीच पाहायला गेलं तर एक वेगळा आनंद मात्र सगळ्यांनाच मिळत असतो आणि एक वेगळी ऊर्जा मिळत असते. अशा
बेशमा मयेकर मॅडम आपल्या समवेत आहेत.